जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीतील आंदोलनासंदर्भात। सीजेपीच्या आंदोलकांकडून सरकारी वाहनांची तोडफोड झाल्याचं कळतंय। दिल्ली पोलिसांनी हा दावा केलाय। 15 ते 20 सरकारी वाहनांची तोडफोड झाल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय। विशेष पोलीस आयुक्तांसह 118 हून अधिक पोलीस जखमी झाल्याची ही माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। 15 ते 20 सरकारी वाहनांची तोडफोड केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। सीजेपीच्या आंदोलनात काही आंदोलकांनी तोडफोड केल्याचा पोलिसांनी माहिती दिलेली आहे। 118 हून अधिक पोलीस जखमी झाल्याची ही माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। सीजेपी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर आक्रमक आंदोलन हे सुरू झालं। काही वाहनांची तोडफोड या आंदोलकांकडून करण्यात आल्याची माहिती आहे। तर अनेक पोलीस कर्मचारीही या सर्व प्रकरणात जखमी झालेले आहे। दिल्ली पोलिसांनी हा दावा केलेला आहे। संसद भवन परिसराकडे निघालेल्या मोर्चाला सुरुवातीला दिल्ली पोलिसांकडून जंतर मंतरवरच रोखण्याचा प्रयत्न झाला, मात्र मोर्चेकरी ऐकण्यास तयार नव्हते। त्यामुळे सौम्य लाठीमार पोलिसांनी केला। त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली। ही दोन दृश्य आहे। पोलिसांकडून आंदोलकांवर दगडफेक करण्यात आली होती। तर पहिली दृश्य आहे, आंदोलकांकडून काही वाहनांची तोडफोड करण्यात आली। काही पोलीस वाहनं या आंदोलकांनी लक्ष्य केली होती। पोलिसांकडून झालेल्या लाठीमार आणि बळाच्या वापरानंतर आंदोलक आक्रमक झाले आणि त्यानंतर काही आंदोलकांनी तोडफोड केली। ही महत्त्वाची दोन दृश्ये। संसद भवन परिसरात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी दगडफेकही केली होती।